हाय स्टुडंट, आपण आतापर्यंत या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंत पार्ट बघितला. आता आपल्याला याच्यामधला प्रॅक्टिस सेट 1.4 स्टडी करायचा आहे. 1.4 मध्ये जो क्वेश्चन्स आहे त्या क्वेश्चनचं काय म्हणणं आहे लक्षात घ्या. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. या प्रॅक्टिस सेट मध्ये एकूण 4 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आणि हे चारही क्वेश्चन मॅक्झिमम मार्क्स साठी विचारले जातात, 3 or 4 मार्क्स साठी. आता या क्वेश्चन्स जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला थोडेसे टिपिकल टाइपचे क्वेश्चन्स वाटतात. बघा त्यामधला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, बघा यामध्ये आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. 2/x minus 3/y is equal to 15 and next one is the 8/x 5/y is equal to 77. या क्वेश्चन्स मध्ये जे व्हेरिएबल्स आहेत x आणि y हे डिनॉमिनेटर मध्ये आहेत. आपण ऑलवेज जे इक्वेशन्स बघितले त्याच्यामध्ये जनरली तुम्हाला असं लक्षात येते की जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स हे न्यूमरेटर मध्ये आहेत, डिनॉमिनेटर मध्ये नाहीये. इथे डिनॉमिनेटर मध्ये दिसून आले. मग अशा टिपिकल टाइपच्या क्वेश्चन्सला आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी काही टेक्निकल मेथड अप्लाय करावं लागतात. सिम्प्लिफाय त्याला आपल्याला पहिले करावं लागते, रिअरेंजमेंट करावं लागते. म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण सरळ सरळ सांगू शकतो की हे जे इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन्स तुम्हाला थोडेसे अवघड वाटतात. हे इक्वेशन आधी आपण त्याला सोपं करून घेऊ आणि सोपं केल्याच्या नंतर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे एखादी आपण बघू शकतो की एखादी कंडिशन्स अशी आहे की एखादं वस्तू आपल्याला दिसायला विचित्र दिसून राहिली. मग आपण त्याला काय करणार, थोडंसं नीटनेटकं करणार, व्यवस्थिशीर करणार आणि नंतर मग त्याच्यावर आपण आपली प्रोसिजर अप्लाय करणार. तशाच प्रकारे ही जी इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत या इक्वेशन्सला आधी आपण सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करणार किंवा व्यवस्थिशीर करण्याचा प्रयत्न करणार. यासाठी पहिले आपण इक्वेशन्स राईट डाऊन करू जे आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत. यामधलं जे फर्स्ट इक्वेशन्स आहे 2/x minus 3/y is equal to 15. It is said to be equation number 1. त्यानंतर सेकंड इक्वेशन्स आहे 8/x plus 5/y is equal to 77. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर सेकंड. आपण आपले दोन्ही इक्वेशन्स लिहून घेतले. आता बघा या इक्वेशन मध्ये 1/x आहे, प्रॉपरली लक्ष द्या. 1/x आहे, 1/y आहे. इथे 1/x आहे, 1/y आहे. मग 1/x आणि 1/y साठी आपण काहीतरी एक सबस्टिट्यूशन करणार. लक्षात घ्या, जे तुम्हाला याच्यामध्ये आयडेंटिकल वाटते त्याच्यासाठी आपण काहीतरी एक रिप्लेसमेंट ठेवणार. बघा मग मी काय म्हणणार, सबस्टिट्यूटिंग 1/x इज इक्वल टू आपण कोणती अदर व्हेरिएबल वापरा. इथे XY दिले ना, याच्या व्यतिरिक्त तुम्ही अल्फाबेट मधला कोणताही पार्ट घेऊ शकता. PQ घेऊ शकता, AB घेऊ शकता, MN घेऊ शकता. आपण जनरली इथे MN घेण्याचा प्रयत्न करू. इज इक्वल टू M अँड 1/y इज इक्वल टू N. आता ह्या जर व्हॅल्यू आपण इथे पुट जर केल्या, substituting 1/x is equal to m and 1/y is equal to n in given equation. दिलेल्या इक्वेशन्स मध्ये आपण याला पुट करू. बघा मग आता ही इक्वेशन्स टर्न आउट कसे होतील काळजीपूर्वक लक्ष द्या. 1/x ला आपण रिप्लेस करून आलो m न, 1/x ला रिप्लेस करून आलो m न. हा 2 वरच राहणार आहे म्हणजे तू याला मल्टिप्लाय राहणार. 1/x हे असा असतो 1/x. याला रिप्लेस केला आपण m न आणि 2 कोएफिशिएंट त्याचा जसा तसा उरला म्हणजे 2m. तसंच -3 n होणार तर हा 1/y आहे. इज इक्वल टू 15. न्यूली इक्वेशन तयार झालं. याला मी इक्वेशन थर्ड म्हणतो. आता या इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करा. 1/x म्हणजे m, 8 त्याचा कोएफिशिएंट येणार 8 प्लस 1/y म्हणजे n त्याचा कोएफिशिएंट येणार 5 विच इज इक्वल टू 77. इक्वेशन नंबर 4. आता जर तुम्ही या इक्वेशनचं जर ऑब्झर्वेशन केलं तर या आधीच्या टिपिकल क्वेश्चन पेक्षा हे क्वेश्चन सिंपल झाले. आता याला तुम्ही सिंपली
आधीच्या ज्या आपल्या मेथड्स आहेत त्या मेथडनुसार सॉल्व्ह करू शकतो. बघा आपल्याला आपण सॉल्व्ह कसं करू, कोणती मेथड आपल्याला लावता येईल. बघा इथे m चा कोएफिशियंट 2 आहे, इथे 8 आहे, म्हणजे आपल्याला डायरेक्टली काही करता येणार नाही, कारण कोणत्याच m आणि n च्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल नाहीयेत आणि अपोजिट सुद्धा नाहीयेत. म्हणजे आपल्याला इथे मल्टिप्लाय करून आधी कोएफिशियंट इक्वल करावे लागतील. मग कोणाला मल्टिप्लाय करणार आपण, या इक्वेशन्सला मल्टिप्लाय करू 4 न, थर्डला बघा 4 न जर मल्टिप्लाय केलं तिथे किती होतील, 2 × 4 8. मग इथे येतील 8 आणि हे 8, म्हणजे कोएफिशियंट इक्वल झाले. मग आता आपण पुढे सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणजे इथे आपण 8 आणणार आणि आलेल्या इक्वेशन्सला याच्यासोबत सबट्रॅक्ट करणार. कोणासोबत सबट्रॅक्ट करणार, इक्वेशन 4 सोबत. मग मी इथे सेंटेन्स म्हणतो बघा, मल्टिप्लाय, बघा सेंटेन्स काय, मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय 4 अँड सबट्रॅक्टिंग विथ कोणासोबत सबट्रॅक्ट करायचं आपल्याला बघा, सबट्रॅक्टिंग विथ इक्वेशन 4 सोबत सबट्रॅक्ट करायचंय. बघा याला 4 न मल्टिप्लाय करतो आपण 3 ला, मग इक्वेशन कसं आहे ना, 4 × 2 8, 4 × 2 8, m 4 × 3 12n, 15 × 4 60. न्यूली इक्वेशन फॉर्म झालं, याला म्हणतो इक्वेशन नंबर 5. आणि आता हे जे मल्टिप्लाय केल्याच्या नंतर जे आलेले इक्वेशन्स आहेत त्याला कोणासोबत सबट्रॅक्ट करायचं आहे, 4 सोबत. 4 आहे आपलं 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 4. या दोन्हीची करायची आपल्याला आता सबट्रॅक्शन. प्रॉपरली लक्ष द्या, साइन कशी चेंज होती, यांची सबट्रॅक्शन करायची आहे. मग इथे होणार मायनस, इथे होणार मायनस, 8m मायनस 8m होणार कॅन्सल. बघा हे दोन होतील कॅन्सल. मायनस 12n, आता हे मायनस झाले, मायनस 5n. या दोन्हीचे साइन मायनस मायनस आहेत, म्हणजे यांची ऍडिशन होणार 12 आणि 5 17n, पण साइन मायनसचं बघा, प्लस 60 मायनस 77. या दोन्हीची होणार सबट्रॅक्शन, साइन येणार मोठ्या याचं, मायनस 77 60, यांची सबट्रॅक्शन येणार 17. नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार बघा आता, हा मायनस साइन, हा मायनस साइन कॅन्सल. म्हणजे आपण डायरेक्टली लिहू शकतो n इज इक्वल टू मायनस 77/77. सो कॅन्सल, n इज इक्वल टू 1. आपल्याकडे n ची व्हॅल्यू आलेली आहे 1. आता आपल्याला व्हॅल्यू करायची आहे m ची. कोणाची व्हॅल्यू करायची आहे, m ची. मग आता m ची व्हॅल्यू कुठून निघेल, जिथे m आहे तिथे. मग या दोन इक्वेशन पैकी कुठेतरी m आहे आणि n सुद्धा आहे, म्हणजे आपण इथे n ची व्हॅल्यू ठेवून m ची काढू शकतो. म्हणून आता इथे आपण ही व्हॅल्यू 3 4 कुठेतरी पुट करू शकतो. 1 आणि 2 मध्ये करता येणार नाही. का करता येणार नाही 1 आणि 2 मध्ये, कारण इथे व्हेरिएबल x आणि y आहेत ना. आपल्याला n ची व्हॅल्यू निघलेली आहे, m ची काढायची आहे, म्हणजे आपल्याला इथेच या 3 किंवा 4 मध्ये पुट करावं लागेल. बघा पुट करतो आता इथे, पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. बघा इक्वेशन मध्ये पुट करू आपण 3 मध्ये. 3 इक्वेशन्स कोणता आहे बघा, प्रॉपरली लक्ष द्या. 2m मायनस 3n इज इक्वल टू 15. याच्यामध्ये आपल्याला पुट करायचं आहे 2m मायनस 3 इंटू n, n मीन्स 1 इज इक्वल टू 15. आता याला करू आपण सॉल्व. 2m 3 into 1 3 which is equal to 15. मायनस 3 त्या साइडला गेले तर प्लस 3 होतील. 2m is equal to 15 प्लस मायनस 3 त्या साइडला गेले प्लस 3 झाले. m is equal to, या दोन्हीची ऍडिशन झाली 18. 15 प्लस 3 आणि ही जी 2 मल्टिप्लाय m लागते जातील या 18 च्या डिवाइड. 18 डिवाइडेड बाय 2, m is equal to 9.
इथे आले आपल्याकडे यम आणि एनच्या व्हॅल्यू. आपण कोणत्या व्हॅल्यू काढल्या? यम आणि एनच्या. झालं का आपलं उत्तर? नाही झालं. का नाही झालं? कारण आपल्याला व्हेरिएबल दिलेले आहेत एक्स आणि वाय. आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत, यम आणि एनच्या नाही. मग आपण काय करणार आता? यम आणि एनच्या ज्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत, ह्या काढलेल्या व्हॅल्यू पुन्हा जिथे आपण सबस्टिट्यूशन केलं होतं तिथे वापस ठेवणार. वापस ठेवणार. बघा मी काय म्हटलं, जे आपण सबस्टिट्यूशन केलं होतं आपण तिथे वापस ठेवणार. म्हणजे आपण री सबस्टिट्यूटिंग म्हणा किंवा रिपुटिंग म्हणा. मग आपण एक सेंटेन्स वापरू, रिपुटिंग किंवा री सबस्टिट्यूटिंग. व्हॅल्यू ऑफ यम अँड एन. यम आणि एनच्या व्हॅल्यू आपण रिसबस्टिट्यूट करू. बघा आपण म्हटलं होतं 1/x इज इक्वल टू यम. ठेवा 1/x इज इक्वल टू यम. म्हणजेच 1/x इज इक्वल टू यम ची व्हॅल्यू किती काढलेली आहे आपण? 9. आपल्याला x ची काढायची 1/x ची नाही. मग मी काय करतो बघा, याला उलट करतो. x वर गेला, याचा छेद काही नाही म्हणजे 1 असतो, म्हणजे उलट होईल. 1/9 ही कोणाची व्हॅल्यू आली आपल्याकडे? x ची व्हॅल्यू आली. आता राहिली आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. 1/y च्या जागेवर काय ठेवायचं आपल्याला? 9. 1/y is equal to n. 1/y is equal to 1. कारण n ची व्हॅल्यू 1 आहे. याला तर उलट केलं आपण, y वर पाठवला, y हा वर गेला इकडे असा. मग 1 चा छेद काय नाही म्हणजे 1च आहे. 1 ला उलट केलं तर 1च होणार आहे. इथे आली आपल्याकडे, ही झाली y ची व्हॅल्यू आणि झाली x ची व्हॅल्यू. म्हणजेच आपलं सोल्युशन काय आलं बघा. Therefore solution is equal to x, y which is equal to x ची व्हॅल्यू आपल्याकडे 1/9 आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 1. हे झालं सिंपल क्वेश्चन्स. प्रॉपरली कळला असेल तुम्हाला, तुम्ही याचा स्नॅपशॉट घ्या आणि लिहून घेऊ शकता. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. तो नेक्स्ट क्वेश्चन कशा टाईपचा आहे बघा. 10/x + y 2/x - y इज इक्वल टू 4 या इक्वेशन्स मध्ये. आणि सेकंड इक्वेशन त्याच्यामधला आहे. दोन्ही इक्वेशनला तुम्हाला प्रॉपरली पहिले ऑब्झर्व करावं लागेल. तुम्ही जर ऑब्झर्वेशन प्रॉपर केलं तर तुम्हाला याच्यामधल्या सर्व कंडिशन्स कळायला सोप्या जातील. बघा काय ऑब्झर्वेशन्स आहे. 10/x + y 15/x + y. दोन्ही मध्ये एक आयडेंटिकल पार्ट आहे या इक्वेशन आणि या इक्वेशन मध्ये. 1/x + y 1/x + y. तसंच 1/x - y 1/xy - y. मगाच्या इक्वेशन मध्ये होतं 1/x 1/y. इथे 1/x + y 1/x - y. मग त्याच्यासाठी आपण एक प्रॉपर सबस्टिट्यूशन घेणार. फर्स्ट ऑफ ऑल आपण दिलेले इक्वेशन्स राईट डाऊन करू. हे आपण राईट डाऊन करून घेतले. इक्वेशन्स 2 दिलेले. आता इथे आपण सबस्टिट्यूशन करू. सबस्टिट्यूटिंग. बघा प्रॉपर सबस्टिट्यूशन काय असणार आहे. 1/x + y आहे. 1/x + y इज इक्वल टू आपण सबस्टिट्यूशन करू m अँड 1/x - y ला सबस्टिट्यूट करू आपण n. तर आपले इक्वेशन्स कसे क्रिएट होतील बघा. इक्वेशन कशी क्रिएट होतील. 1/x + y म्हणजे 10 वर आहे न्यूमरेटरला, तो न्यूमरेटरच राहणार. म्हणजे येणार आपल्याकडे 10 m + 2 वर आहे तर वरच राहणार. x - y 1/x - y त्याला घेतला आपण n इज इक्वल टू 4. न्यूली इक्वेशन्स तयार झालं. याला आपण नाव देऊ इक्वेशन्स नंबर 3. आता बघा हे इक्वेशन कशा प्रकारे टर्न आउट होणार. 15 वर आहे तर वरच राहणार. 1/x + y मीन्स m - 5
1 upon x minus y means n is equal to -2. न्यूली इक्वेशन तयार झालेले आहे, याला म्हटलेलं आहे आपण इक्वेशन नंबर 4. आता हे दोन्ही इक्वेशन सिंपल मध्ये टर्न आउट झाले. आता याला आपण करायचं आहे सॉल्व करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एकतर कोएफिशिएंट इक्वल नसतील तर इक्वल करावे लागतील मल्टिप्लाय करून, असतील तर आपण सरळ सरळ सॉल्व करू शकतो. दोन्ही इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करू आपण 3 आणि 4 चं. बघा इथे जो m आहे व्हेरिएबल m यांचे कोएफिशिएंट 10 15 आहेत. 10 आणि 15 म्हणजे इक्वल आहेत का? नाही. 2 5 नाही आहेत इक्वल. मग आपल्याला मल्टिप्लाय करून m किंवा n यापैकी कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशिएंट इक्वल करावे लागतील. मग कसे इक्वल होतील बघा. मी जर या इक्वेशन्सला 5 ने मल्टिप्लाय केलं या इक्वेशन्सला तर यांचे कोएफिशिएंट आपण सारखे करू शकतो. बघा 5 into 2 झाले 10 आणि याला मल्टिप्लाय करतो 2 न, म्हणजे बघा 2 into 5 10, इथे येतील +10 आणि इथे येतील -10. म्हणजे दोन्हीचे कोएफिशिएंट आलेले आहेत अपोजिट 10 आणि -10. मग आपण त्या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करू शकतो. मग मी काय वाक्य वापरणार बघा आता. मल्टिप्लाय इक्वेशन 3 by 5 and equation 4 by 2 आणि नंतर मग आपण त्यांची ऍडिशन करू. बघा मल्टिप्लाय करतो. 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर कशा प्रकारे येणार बघा. 5 into 10 50 m, 5 into 2 10 n, 4 into 5 20. न्यूली इक्वेशन्स फॉर्म झालं. इट इज ऑल्सो नोन ॲज इक्वेशन नंबर 5. 2 ने याला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 into 15 अल्टिमेटली 30 m, 2 into 5 but at the minus 10n is equal to minus, याचं साइन आहे प्लस minus 2 into 2 4. न्यूली इक्वेशन्स फॉर्म झालं. याला म्हणू इक्वेशन नंबर 6. आता आपण या दोन इक्वेशनची करू ऍडिशनच काय करायची आपल्याला, कारण कोएफिशिएंट +10 -10 आहे. या दोन्हीची जर आपण ऍडिशन केली तर 50m 30m हे झाले 80. 50 + 30 80m हे झाले कॅन्सल. या दोन्हीची होणार सबट्रॅक्शन. बघा 20 - 4 16. साइन प्लसचं येणार आहे. नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार बघा. m इज इक्वल टू हे 80 या 60 च्या डिवाइड झाला 60/80. याला सिंप्लिफाय करू शकतो आपण. m इज इक्वल टू 16 × 16 16×85 म्हणजे 1/5. इट इज द व्हॅल्यू ऑफ m. ही आली आपल्याकडे m ची व्हॅल्यू. आता आपण व्हॅल्यू काढू n ची. n ची व्हॅल्यू एकदम सिंपली आपण काढू शकतो. m ची व्हॅल्यू या 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6 कुठेतरी ठेवा, तिथून तुम्हाला n ची व्हॅल्यू मिळणार. सो हियर पुटिंग m इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन. बघा मी 3 मध्ये ठेवतो. इक्वेशन 3 कोणता आहे आपला इक्वेशन नंबर 3. हे इक्वेशन नंबर 3. 10m 10m. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m. m इज द 1/5 प्लस 2 n इज इक्वल टू 4. बघा 5 ने 10 ला डिव्हिजन होते 2 चं, म्हणजे 2 into 1 2. 2n इज इक्वल टू 4. बघा तुम्ही पटकन ऍडिशन करून टाकसाल. 2 + 2n 4n. दॅट नॉट पॉसिबल बिकॉज देयर आर द व्हेरिएबल टर्म अँड देयर आर कॉन्स्टंट. सो दॅट गोज टू द अदर साइड. 2n इज इक्वल टू 4 - 2. हे 2 तिकडे गेले -2 झाले. 2n इज इक्वल टू 4 - 2 2. आता हे 2 जाणार डिव्हिजनला n च्या 2 च्या 2/2 2/2 मीन्स
बघा आपल्याकडे आता m आणि n च्या व्हॅल्यू आलेल्या आहे. इथे आपलं उत्तर संपलं नाही, आपल्याला पुढच्या स्टेप मध्ये जायचं आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं की ह्याच्या m आणि n च्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. ह्या व्हॅल्यू आपल्याला जे आपण सबस्टिट्यूशन केलं होतं 1/x + y आणि 1/x - y इथे वापस ठेवायचे. म्हणजे मी सेंटेन्स काय वापरणार, मगाही सांगितलं मी तुम्हाला, रिसबस्टिट्यूटिंग म्हणा किंवा रिपुटिंग म्हणा. रिसबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ m and n. मग बघा आपण व्हॅल्यू पुट डाऊन करू m आणि n च्या. 1/x + y = m. म्हणजे m ची व्हॅल्यू किती आहे 1/5. बघा काय ना 1/x + y = m means 1/5. पॅरलल मध्ये दुसरी व्हॅल्यू ठेवू आपण n ची 1/x - y 1/x - y = n. n ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 1. आता या दोन्ही इक्वेशन मध्ये बघा 1/x + y इथं 1/x - y, त्याला सरळ आपण उलट करू. हे वर जाईल म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे त्याला न्यूमरेटर मध्ये पाठवू, याला न्यूमरेटर मध्ये पाठवू. एका साइडला चेंज होणार का नाही, दोन्ही साइडला होणार. हे 5 जाणार वर. म्हणजे इक्वेशन कसं टर्न आउट होणार बघा. आता बघा हे न्यू इक्वेशन तयार झालं x + y = 5. याला एक नाव देतो मी इक्वेशन नंबर 7. इक्वेशन नंबर 7. आता इथे बघा इथे काय होणार 1/x - y. याला जर असं केलं तर काय होणार, हे वर जाणार. म्हणजेच 1/x - y 1 ला जर उलट केलं तर कोणाचे येणार आहे. याला नवीन नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 8. तुमच्याकडे आता इथे दोन इक्वेशन्स तयार झाले, इक्वेशन नंबर 7 आणि इक्वेशन नंबर 8. बघा ती इक्वेशन किती सिंपल आहे. x + y = 5, x - y = 1. त्याला आपण सरळ आता सॉल्व्ह करू. कसं सॉल्व्ह करता येईल बघा. इथं +y आहे, इथं -y आहे. मग दोन इक्वेशनची जर आपण ते ऍडिशन केली तर +y आणि -y अल्टिमेटली काय होणार, कॅन्सल. बरोबर. म्हणजे आता आपण सरळ त्यांची ऍडिशन करू. सो हियर वी कॅन राइट डाउन ऍडिंग इक्वेशन 7 and 8. चला पटकन लिहू आपण. x + y = 5 हे आपल्याकडे 7. 8 कोणता आहे, x - y = 1 हे आहे 8. करा यांची ऍडिशन. x and x 2x + y - y गेट कॅन्सल. 5 + 1 6. therefore x = 6/2. therefore x = 3. ही आली आपल्याकडे x ची व्हॅल्यू. फास्ट मध्ये कळलं असेल तुम्हाला. आता आपण y ची व्हॅल्यू काढू. x = 3 आलं म्हणजे या 7 किंवा 8 मध्ये x = 3 ठेवा, y ची व्हॅल्यू भेटून जाईल. पुटिंग x = 3 इन इक्वेशन 7. 7 बघा काय 7 आहे आपल्याकडे. x + y = 5. x + y = 5. बघा पुट करतो मी x ची व्हॅल्यू 3 + y = 5. therefore y = 5 - 3. 3 तिकडे गेले. therefore y = 2. 3 - 2 ही आली आपल्याकडे y ची व्हॅल्यू. आपल्याला या इक्वेशन मध्ये x आणि y ची व्हॅल्यू काढायची होती. x आणि y ची. मग आता x आणि y ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. x ची आलेली आहे 3 आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 2. म्हणजे आता या इक्वेशनचं सोल्युशन काय आलं. therefore solution is equal to x, y is equal to 3, 2. बघा थोडस आपण फॉन्ट लहान मध्ये लिहिलेलं आहे कारण आपल्याला फळ्यावर थोडं बसवायचं होतं. हे तुम्हाला कळलं असेल, प्रॉपरली लक्षात घ्या. पुन्हा एकदा मी तुम्हाला रिकॉल करून दाखवतो बघा हा प्रॉब्लेम.
दोन्ही इक्वेशन्स आपल्याला दिलेले होते, त्या इक्वेशन्सला आपण राईट डाऊन केलं. राईट डाऊन केल्याच्या नंतर 1/x + y आणि 1/x - y च्या जागेवर आपण सबस्टिट्यूशन केलं m आणि n चं. इक्वेशन टर्न आउट झाले. त्या टर्न आउट इक्वेशनला आपण कोएफिशिएंट मल्टिप्लाय करून इक्वल केले आणि नंतर सॉल्व केलं. सॉल्व करून आपण या m आणि n व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढल्या. आपल्याला m आणि n च्या व्हॅल्यू पाहिजेत नव्हत्या, आपल्याला पाहिजे x आणि y च्या. मग आपण जे सबस्टिट्यूशन केलं होतं आधी इथे, त्या सबस्टिट्यूशन मध्ये आपण व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करून देणार. 1/x + y = m. बघा 1/x + y = m. m म्हणजे 1/5 काढला होता आपण. तसंच 1/x - y = n. n म्हणजे आहे आपल्याकडे 1. इथे आपण हे दोन इक्वेशन टर्न झाले, याला सॉल्व केलं, x आणि y च्या व्हॅल्यू मिळाल्या आणि हेच आपलं याचं सोल्युशन असेल. ओके. हाय स्टुडंट, आता बघा प्रॅक्टिस सेट 1.4 मधला आपण थर्ड क्वेश्चन बघू. बघा थर्ड क्वेश्चन आपण घेतलेला आहे. हे दोन इक्वेशन्स आहेत, दीज अँड दीज टू इक्वेशन्स. या दोन इक्वेशनला फर्स्ट आपण आन्सर मध्ये लिहून घेणार. एकाला इक्वेशन 1 म्हणून, एकाला इक्वेशन 2 म्हणून लिहून घेतलेलं आहे. फर्स्ट इक्वेशन याला म्हटलं इक्वेशन 1 अँड सेकंड इक्वेशन्स. इथे आपल्याला एक प्रॉपर सबस्टिट्यूशन करायचं आहे आधीच्या प्रॉब्लेम मध्ये सांगितल्याप्रमाणे. बघा आता दोन्ही प्रॉब्लेम मध्ये काय इक्वल पार्ट आहे, दोन्हीमध्ये काय विशेषता आहे हे आपण लक्षात घेऊ. बघा इथे आहे 1/x - 2, तसंच इथे आहे 1/x - 2. इथे आहे 1/y + 3, इथे आहे 1/y + 3. म्हणजे 1/x - 2 आणि 1/y + 3 बद्दल आपण एक प्रॉपर सबस्टिट्यूशन करू, अदर व्हेरिएबल सबस्टिट्यूट करू. मग मी इथे वाक्य वापरणार सबस्टिट्यूटिंग m = किंवा आपण म्हणू शकतो 1/x - 2 = m and 1/y + 3 which is equal to n. आता हे आपण प्रॉपर सबस्टिट्यूशन करणार. बघा आपले इक्वेशन्स कसे टर्न होणार, इक्वेशन 1 आणि 2 टर्न कसे होणार. 1/x - 2 means m. 27 त्याचा कोएफिशिएंट राहणार प्लस 31 ॲज इट इज. 1/y + 3 means n. न्यू इक्वेशन तयार झालं, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. बघा आता इक्वेशन सेकंड कसं टर्न आउट होणार. 31m प्लस 27n which is equal to 89. इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे जे दोन इक्वेशन्स आलेले आहेत, या इक्वेशन्सला आपल्याला आता सॉल्व करून m आणि n च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. बघा आता याला सॉल्व करताना तुम्ही जरी या दोन इक्वेशन्स जर ऑब्झर्वेशन केलं तर इथे कोएफिशिएंट एक्सचेंज झालेला आहे. बघा कोएफिशिएंट कसा एक्सचेंज झाला. m चा कोएफिशिएंट 27 आहे, तो या इक्वेशन मध्ये n चा आहे आणि इथे जो n चा कोएफिशिएंट आहे तो या इक्वेशन मध्ये m चा आहे. मी मागे तुम्हाला एक सांगितलं होतं की बघा कोएफिशिएंट एक्सचेंज झालेले आहेत. जेव्हा अशा प्रकारचं कंडिशन्स असते, कोएफिशिएंट एक्सचेंज होतात, तेव्हा आपण त्याला सॉल्व करता वेळेस त्या दोन इक्वेशनची एक वेळा ऍडिशन करतो आणि एक वेळा सबट्रॅक्शन करतो. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर जे आपल्याला दोन इक्वेशन्स तयार होतात मग त्याला आपण सॉल्व करतो. मग आता इथे काय करू आपण, या दोन इक्वेशनची एक वेळा ऍडिशन करून घेऊ आणि एक वेळा सबट्रॅक्शन करून घेऊ. बघा आता दोन्हीची ऍडिशन करू आपण. वाक्य वापरतो मी इथे ऍडिंग इक्वेशन 3 and 4. या दोन्हीला आपण ऍड करू. दोन्हीची करू आपण आता ऍडिशन. 27 + 31 58m, that is again 58m. This is 4. 174 याची ऍडिशन केली. बघा नेक्स्ट स्टेप मध्ये प्रॉब्लेम कसा कन्वर्ट होणार. बघा इथे 58 आहे,
इथे 58 आणि याला 58 न डिव्हिजन होते, म्हणजे मी प्रत्येक याला 58 ने डिवाइड करतो. मी ते सेंटेन्स सुद्धा वापरतो. डिवाइड बाय 58 ने डिवाइड करू आपण याला. जर 58 ने डिवाइड केलं तर इथे उरला आपल्याकडे m, इथे उरणार n. याला कितीचा भाग जातो बघा, त्याला जातो 3 चा भाग. 58 ने जर याला भागितलं तर 3 येतात. हे नवीन इक्वेशन काय झालं, या इक्वेशनला आपण एक नवीन नंबर देऊ, इक्वेशन नंबर 5. हे जे इक्वेशन 5 आणलं आपण, हे 3 आणि 4 ची ऍडिशन करून आणलं. आता 3 आणि 4 ची सबट्रॅक्शन करून आपण एक इक्वेशन आणू. बघा वाक्य वापरतो मी, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 and 4. 3 आणि 4 ला आपण सबट्रॅक्ट करू. बघा 3 आणि 4 मी मांडून घेतो, यांची करू आपण सबट्रॅक्शन. बघा आता सबट्रॅक्शन करू, मायनस म्हणजे साइन चेंज होणार, मायनस मायनस अँड मायनस. काय होते बघा, 31 आणि 27 यांची जर सबट्रॅक्शन झाली तर उरले 4. बट साइन ऑफ मायनस, मोठ्या याचा आपण साइन दिला मायनस, कारण 31 चा साइन आता मायनस झालेला आहे. प्लस, इथे प्लस येणार कारण 31 इथे आहे वर. 31 minus 27 4n which is equal to -4. बघा -4 आलं. दोन्हीची सबट्रॅक्शन 89 आणि 85 ची सबट्रॅक्शन ती आली -4. आता आपण इथे 4 4 4 आहे, 4 ने डिवाइड करू. डिवाइड बाय 4. 4 ने जर डिवाइड केलं तर कसं सिंपल होणार बघा इक्वेशन. -m 4 ने डिवाइड केलं, इथे 4 ने डिवाइड केलं, n उरला, इथे उरला -1. ही न्यू इक्वेशन तयार झालं, याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 6. आता तुम्ही इक्वेशन 5 आणि 6 चं ऑब्झर्वेशन करा. बघा 5 आणि 6. 5 आहे आपल्याकडे m + n = 3 आणि हे आहे -m + n = -1. बघा +m -m म्हणजे जर आपण 5 आणि 6 ची जर ऍडिशन केली ना तर m कॅन्सल होतो. मग करू आपण आता ऍडिशन 5 आणि 6 ची. नाउ ऍडिंग 5 आणि 6 ची करू ऍडिशन. मी वाक्य लिहिलं ऍडिंग इक्वेशन 5 and 6. बघा आपण ऍड करू. 5 आहे आपल्याकडे m + n = 3, इक्वेशन नंबर 5. 6 आहे आपल्याकडे -m + n = -1, इक्वेशन नंबर 6. यांची करायची आपल्याला ऍडिशन. बघा काय m आणि -m कॅन्सल, n आणि n 2n, 3 - 1 2, n = 2/2. therefore n आला 1. बघा 2/2 मीन्स 1. ही झाली आपल्याकडे n ची व्हॅल्यू. आता आपण m ची व्हॅल्यू काढू. m ची व्हॅल्यू काढण्यासाठी n ची व्हॅल्यू 5 किंवा 6 मध्ये पुट करा, n ची निघून जाईल. बघा पुटिंग n = 1, पुटिंग n = 1 इन इक्वेशन 5 मध्ये पुट केली आपण. m n = 1 = 3. 1 तिकडे पाठवला, -1, 3 - 1 2. therefore m = 2. आता आपल्याकडे m आणि n च्या दोन्ही व्हॅल्यू आलेल्या आहेत. ह्या व्हॅल्यू आपल्याला रिपूट करायच्या. आता कुठे रिपूट करायच्या, जिथे आपण आपलं सबस्टिट्यूशन केलं होतं तिथे. मग मी आता इथे सेंटेन्स वापरणार, रिपुटिंग व्हॅल्यू ऑफ m and n. बघा m आणि n ची आपण व्हॅल्यू ठेवू. पहिले मी m ची ठेवतो 1/x - 2, 1/x - 2 which is equal to m. m means 2. बघा आता याला सॉल्व करू आपण. सॉल्व करण्यासाठी काय करणार आपण, बघा याला इकडे पाठवतो, म्हणजे 1 = 2 × x - 2. म्हणजे हा जो x - 2 डिव्हिजन मध्ये आहे तो तिकडे गेला मल्टिप्लिकेशन मध्ये 2 च्या. सॉल्व करू. 1 = 2 × x, 2x -4 मल्टिप्लाय केलं. आता सॉल्व करू. -4 ला इकडे आणा, प्लस झाले. 1 + 4 = 2x
देअरफॉर याची ऍडिशन किती होणार 1 + 4 5 इज इक्वल टू 2x. आता 2 ने डिवाइड म्हणजेच x इज इक्वल टू आला आपल्याकडे 5/2. ही झाली आपल्याकडे x ची व्हॅल्यू. आता आपल्याला काढायची आहे y ची व्हॅल्यू. म्हणजे मी आता पुट करणार बघा. कोणाला पुट करणार आपण 1/y + 3 1/y + 3 इज इक्वल टू n. n म्हणजे किती 1. याला आपल्याकडे 1. आता याला करू आपण सॉल्व. बघा सॉल्व मध्ये आन्सर कसा आणू आपण. सॉल्व करायचं आपल्याला. हे इकडे जाणार मल्टिप्लाय म्हणजे 1 इज इक्वल टू 1 × y + 3. 1 न मल्टिप्लाय केलं तर फरक पडणार नाही म्हणजे y + 3 ॲज इट इज. 3 ला इकडे आणा 1 - 3 इज इक्वल टू y. देअरफॉर y इज इक्वल टू या दोन्हीची होणार सबट्रॅक्शन 3 - 1 3 - 1 2 बट साइन इज -2. ही झाली आपल्याकडे y ची व्हॅल्यू आणि आधी आली होती आपल्याकडे x ची. देअरफॉर सोल्युशन इज इक्वल टू x, y इज इक्वल टू 5/2, -2. हे झालं आपल्या या प्रॉब्लेमचं आन्सर. तुम्ही याला प्रॉपरली हळूवार लिहून घेऊ शकता. आता बघा या प्रॅक्टिस सेट मधला आपला 4 नंबरचा क्वेश्चन्स. या 4 नंबरच्या क्वेश्चन्स मध्ये दोन इक्वेशन दिलेले आहेत. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आपण इथे डायरेक्टली आन्सर लिहित आहोत. क्वेश्चन्स दिलेले नाहीये. डायरेक्टली त्यामध्ये जे फर्स्ट इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन्सला 1 म्हटलं, सेकंडला 2 म्हटलं. आता इथे जे आपल्याला प्रॉपर सबस्टिट्यूशन करायचं आहे ते प्रॉपर सबस्टिट्यूशन कसं असेल लक्षात घ्या. 1/3x + y इथेही आहे, 1/3x + y इथे आहे. म्हणजे हे दोन पार्ट सारखे आहेत. तसंच 1/3x - y 1/3x - y. म्हणजे इथे मी सबस्टिट्यूशन काय करू शकतो तर मी इथे म्हटलं सपोज म्हणा किंवा सबस्टिट्यूशन म्हणा 1/3x + y विच इज इक्वल टू कन्सिडर करू आपण m. आणि जो अदर पार्ट आहे 1/3x - y याला कन्सिडर करू आपण n. आता सबस्टिट्यूशन जर याच्यामध्ये केली तर इक्वेशन कसे बघा चेंज होणार. इक्वेशन 1 आणि 2 1/3x + y means m plus 1/3x - y means n which is equal to 3/4. न्यूली इक्वेशन तयार झालं. याला इक्वेशन कन्सिडर करू आपण इक्वेशन नंबर 3. अनादर इक्वेशन कसं चेंज होणार बघा. इक्वेशन नंबर 2 हे बघा 1/3x + y म्हणजे तो झाला m. बट दॅट 2 इज ऑन अपॉन. हे जे 2 आहे ते अपॉन मध्ये आहे तर ते अपॉन मध्ये राहणार मायनस 1/3x - y means n. हे अपॉन 2 आहे अगेन अपॉन 2 विच इज इक्वल टू -1/8. आता बघा याला थोडंसं सिम्प्लिफाय करू शकतो आपण. कसं सिम्प्लिफाय करणार. हे 2 जर आपल्याला कॅन्सल करायचे असतील तर आपण मल्टिप्लाय बाय 2 करू. जर मल्टिप्लाय बाय 2 जर केला आपण मल्टिप्लाय बाय 2 तर हे 2 कॅन्सल होणार म्हणजे इथे होणार m, इथे होणार -n इज इक्वल टू -1/4 होणार. कारण आपण 2 न मल्टिप्लाय केलेलं आहे. 2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे झालं कसं असेल बघा 2. इथे आपण 2 न मल्टिप्लाय केलं, इथे 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल 2 आणि हे 4. अशा प्रकारे आपली नेक्स्ट स्टेप आलेली आहे. आता इथे इक्वेशन तयार झालं. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 4. आता हे जे आपल्याकडे मिळालेले दोन इक्वेशन्स आहेत इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 याला आपण कसं सॉल्व्ह करणार बघा. इथे m + n m - n म्हणजे आपण या 3 आणि 4 ची जर ऍडिशन केली ना तर हा +n आणि -n कॅन्सल होतो. म्हणजे एक व्हेरिएबल आपलं इलिमिनेट होऊन जाते. m आणि m 2m होतात. मग मी आता इथे ऍडिशन्स करतो. सेंटेन्स वापरू आपण ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 यांना ऍड करू. बघा ऍड कसं करायचं आहे. मांडू आपण एका खाली m
plus n is equal to 3 by 4. This is the equation number 3. m minus n is equal to minus 1 by 4. Equation number 4. यांना करायचं आपल्याला ऍड. जर यांना आपण ऍड केलं तर mm 2m plus n minus n get cancel, which is equal to 3 by 4 minus 1 by 4. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार बघा, हे 2m दिसले 2m इज इक्वल टू, हा जो पार्ट आहे ना याला कसं सॉल्व्ह करायचं हे काळजीपूर्वक लक्ष द्या. 3 by 4 आहे, मायनस 1 by 4 आहे. मग याचा छेद सारखा आहे 4 4, मग तो छेद घेतला आपण कॉमन, लक्षात घ्या. मग काय आला 3 minus 1, 3 minus 1. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार बघा, 2m इज इक्वल टू 3 minus 1 2 by 4. therefore m is equal to 2 by 4. ही जी 2 आहेत ना, हे 2 मल्टिप्लाय चे डिवाइड झाला, गेले इथे डिवाइड. therefore in next step 2 get cancel. therefore m is equal to 1 by 4. ही आली आपल्याकडे m ची व्हॅल्यू. आता आपण व्हॅल्यू काढणार n. मग n ची व्हॅल्यू काढायची म्हणजे आपण कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट करू. बघा कसं येणार आन्सर. पुट m is equal to 1 by 4. 3 किंवा 4 मध्ये पुट करू. इन इक्वेशन 3 कोणतं आहे आपल्याकडे इक्वेशन 3 बघा, हे आपल्याकडे 3. m plus n is equal to 3 by 4. m ची व्हॅल्यू पुट डाउन करायची आहे 1 by 4 प्लस n is equal to 3 by 4. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार बघा, n is equal to 3 by 4. हे 1 by 4 त्या साईडला गेले, मायनस 1 by 4 झाले. n is equal to, बघा दोन्हीचा छेद सारखा आहे, तो घेतला आपण 4. 3 minus 1 2. n is equal to, बे का बे दोन्ही 4 मीन्स 1 by 2 आला आन्सर. n च काळजीपूर्वक लक्ष घ्या, m ची व्हॅल्यू आलेली आहे 1 by 4 आणि n ची व्हॅल्यू आलेली आहे 1 by 2. आता m आणि n च्या व्हॅल्यू आपण रिसबस्टिट्यूट करू. काय करू, रिसबस्टिट्यूट. कुठे करायचं रिसबस्टिट्यूट, जिथे आपण कन्सिडरेशन केलं होतं तिथे. बघा आता हा झाला आपला फर्स्ट पार्ट, हा दुसरा पार्ट. मग मी इथे वाक्य वापरणार, रिपुटिंग किंवा रिसबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ m and n. m आणि n च्या व्हॅल्यू आपण रिसबस्टिट्यूट करू. बघा m ची व्हॅल्यू इथे मीन्स 1 upon 3x plus y. 3x plus y is equal to m means 1 by 2. सोबत सोबत दुसरे घेतो. and हे जे आपला सेकंड पार्ट आहे 1 upon 3x minus y is equal to n. मग n किती आपल्याकडे, सॉरी m ची व्हॅल्यू 1 by 4 होती आणि n ची व्हॅल्यू आहे 1 by 2. आता बघा याला सरळ सरळ उलट करू आपण दोन्ही साइडला. जर आपण याला उलट केलं तर काय येणार, इक्वेशन टर्न आउट होणार 3x plus y आणि असं वर गेलं तसंच 4 सुद्धा वर जाणार. बरोबर आहे, खालचा आपण 1 लिहत नाही. ही नवीन इक्वेशन काय झालं, याला आपण एक नवीन नंबर देऊ. याला नंबर देऊ आपण 4 च्या नंतर 5. आता इथे बघा ते इक्वेशन्स कसं टर्न आउट होणार, हे सुद्धा उलट केलं तर 3x minus y is equal to 2. हे नवीन इक्वेशन काय झालं, याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 6. आता त्या दोन इक्वेशन जर आपण ऑब्झर्वेशन केलं ना तर खूप छान पैकी इक्वेशन्स आहेत. 3x plus y is equal to 4. 3x minus y म्हणजे आपण 5 आणि 6 ची जर ऍडिशन केली तर हा प्लस y आणि मायनस y कॅन्सल होतो. मग आता इथे आपण वाक्य वापरू, ऍडिंग इक्वेशन
5 and 6 जर ऍड केले आपण तर 3x प्लस वाय इज इक्वल टू 4 हे आपल्याकडे इक्वेशन नंबर 5. 6 कोणता आहे बघा 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 इक्वेशन नंबर 6. यांची करत आहोत आपण ऍडिशन. ऍड केले आपण 3x and 3x 6x प्लस वाय मायनस वाय कॅन्सल 4 प्लस 2 6. Therefore x is equal to 6 by 6. Therefore x is equal to किती येणार बघा x is equal to 6 by 6 means 1. Therefore x is equal to 1. ही आली आपल्याकडे x ची व्हॅल्यू. आता आपण y ची व्हॅल्यू कशी काढणार पुट x is equal to 1 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये 5 किंवा 6 मध्ये पुट करा. 5 मध्ये पुट करू आपण. Therefore 3 बघा 3 into x ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 प्लस y as it is 4. 3 into 1 3 प्लस y is equal to 4. Therefore y is equal to 4. 3 तिकडे गेले minus 3. y is equal to 4 minus 3 1. हे तयार झाले आपले x आणि y चे व्हॅल्यू. म्हणजे आता आपण सोल्युशन कसं लिहिणार छानपैकी आपण सोल्युशन्स लिहू बघा. Therefore solution is equal to x comma y and which is equal to 1 comma 1 is the our solutions. अशा प्रकारे आता हा आपला प्रॅक्टिस सेट 1.4 इथे संपलेला आहे. याच्यावर बेस जे तुम्हाला होमवर्क आहे ते मी तुम्हाला पाठवणार. कोणत्या प्रकारच्या क्वेश्चन्स काही अडचणी असल्या तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता. आशा करतो की तुम्हाला हे समजलं असेल. ओके.